तुर्कीमध्ये राष्ट्राध्यक्ष अर्दोगन यांच्या विरोधामध्ये सध्या विरोधाचा भडका उडालाय। विरोधी पक्षनेते असलेल्या इमामोग्लू यांना तुरुंगात टाकण्यात आलंय। लोक रस्त्यावरती उतरलेत। हे तेच अर्दोगन आहेत जे काश्मीर प्रश्नावरती नेहमीच भारताचा विरोध आणि पाकिस्तानचं समर्थन करतात। पाहुयात यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये काय काय घडतंय। तुर्कीच्या तुम्ही कुठल्याही मोठ्या शहरात जा, मग ती राजधानी अंकारा असो की इस्तंबूल, विरोध प्रदर्शन, दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर हे सगळं नेहमीचंच दृश्य झालं। गेल्या आठवड्याभरापासून तुर्कीच्या 55 प्रांतांमध्ये ही विरोध प्रदर्शनाची आग पसरली आहे। बहुतांश ठिकाणी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला। त्यांची मागणी एकच आहे, विरोधी पक्षनेते एक्रम इमामोग्लू यांची सुटका। इमामोग्लू हे प्रमुख शहर इस्तंबूलचे महापौर आहेत, पण अलीकडेच त्यांना पदावरून हटवून जेलमध्ये टाकण्यात आलं। या सगळ्या पार्श्वभूमीवर तुर्कीत जनता संतप्त झाली, शहर पेटली आहे। गेल्या आठवड्याभरापासून तुर्की विरोध प्रदर्शनामुळे धुमस्त आहे। गेल्या 2 दशकांहून अधिक काळ AKP पार्टीचे नेते एर्दोगन हे तुर्कीचे सर्वेसर्वा आहेत। 1994 साली ते पहिल्यांदा इस्तंबूलचे महापौर झाले। त्यानंतर त्यांनी कडवट इस्लामिक विचारसरणीची कास धरली। बघता बघता ते तुर्कीचे सर्वाधिक लोकप्रिय नेते झाले। परिणामी 2003 साली ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले। नंतर 2014 साली ते तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले। तेव्हापासून एकीकडे ते कडवट विचारसरणीचा अंगीकार करतात, तर दुसरीकडे ते विरोधकांना चिरडण्याचा प्रयत्न करतात। आता 2028 साली तुर्कीत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होऊ घातली आहे। ती लढण्याची तयारी एर्दोगन करतायत। त्यांच्या समोर सध्या सर्वात मोठं आव्हान उभं केलंय ते CHP पार्टीच्या इमामोग्लू यांनी। त्यांना हटवण्यासाठी एर्दोगन जंग पछाडतायत। मी याआधीही अनेक वेळा आवाहन केलं आहे आणि आज मी त्याची पुनरावृत्ती करतोय। चिथावणी देऊन आमच्या नागरिकांच्या आयुष्यातील शांतता भंग करणं थांबवा। तुमच्यात हिंमत असेल तर भ्रष्टाचार, चोरी, लाचखोरी आणि कामातली अनियमितता यांचा हिशोब द्या। CHP पार्टीचे इमामोग्लू हे सध्या एर्दोगन यांच्यापेक्षाही जास्त लोकप्रिय आहेत। इस्तंबूलच्या महापौर पदावरून त्यांना हटवताच शहरात लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले। मोबाईलची लाईट लावत त्यांनी इमामोग्लू यांना पाठिंबा दर्शवला। एर्दोगन यांनी पोलिसी बळाचा वापर करत प्रदर्शन करणाऱ्यांना हटवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा परिणाम नेमका उलटा झाला। इस्तंबूलमध्ये लागलेली विरोधाची आग काही दिवसात वणव्यासारखी पसरली। एर्दोगन हे अजूनही एकीकडे पोलिसी बळाचा वापर करतात, तर दुसरीकडे इमामोग्लू यांना मुळासकट संपवण्याचा प्रयत्न करतात। त्याचाच प्रयत्न म्हणून इमामोग्लू यांची डिग्री खोटी ठरवत रद्द करण्यात आली। तुर्कीत राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी उमेदवार पदवीधर लागतो। दुसरीकडे इमामोग्लू यांच्यावर भ्रष्टाचार तसंच दहशतवादाचे आरोप ठेवण्यात आले। ज्या दिवशी इमामोग्लू यांची राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर होणार होती, नेमकं त्याच दिवशी त्यांना अटक करून जेलमध्ये टाकलं गेलं। रस्त्यावर उतरणं हाच एक पर्याय। मी माझी काठी घेऊनच येईन, गरज पडली तर आणखीन 2 काठ्या घेऊन येईन, बाहेर जाईन। तुर्कीच्या निवडणुकीला अजून 3 वर्ष आहेत, पण तिथलं वातावरण आतापासूनच तापलंय। युरोप आणि आशियाला जोडणारा तुर्की हा एक प्रमुख देश आहे। गेल्या 22 वर्षांपासून एर्दोगन सत्तेवर आहे। तुर्कीच्या कायद्यानुसार एर्दोगन आता निवडणूक लढवू शकत नाही, पण तरीही रशियाच्या पुतीन सारखी त्यांना निरंकुश सत्ता हवी आहे। तसा एक प्रयत्न त्यांनी 2017 मध्ये केला। जनमत घेऊन संसदीय असलेली व्यवस्था अमेरिकेसारखी अध्यक्षीय करून टाकली। निवडणूक लढवण्यावर मर्यादा घालणारा कायदाही ते बदलण्याच्या तयारीत आहे। तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी एर्दोगन सगळे पर्याय चाचपडून पाहतायत, पण लोकांच्या विरोधाच्या रेट्यासमोर एर्दोगन किती टिकतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।